नमस्कार मंडळी, आज आपण शनी 7:30च्या काळामध्ये व्यवहारामध्ये काय काळजी घ्यावी याच्याविषयी जाणून घेणार आहोत. मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय ज्योतिष कट्टा या माझ्या यूट्यूबवरील चॅनलवरून. चला तर मग आज माहिती घेऊया 7:30तील उपायांची. मानवाला सद्गती प्राप्त होऊन तो अंतर्मुख होऊन परमार्थाकडे झुकावा म्हणून 7:30च्या काळात शनी स्वतःचे गुणधर्म जातकाच्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्तीच्या आत्म्याचा विकास होण्याचा हाच तो काळ असतो. खोट्या कल्पना ढासळून पडतात, सत्य बाहेर येतं. ऐशोआरामाचा त्याग करून कष्ट व नीतीने पैसे कमवावे लागतात. शनीला अनीती असत्य जराही सहन होत नाही. सत्याला सामोरे जावं लागतं. खरे मित्र आणि मदत करणारे नातेवाईक कोण याची ओळख याच काळामध्ये होते. आणि याच करतात शनीच्या 7:30 घाबरून न जाता आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पुढील प्रमाणे बदल करून राहिल्यास 7:30 निश्चितपणे सुसह्य होते. सर्वात आधी ते म्हणजे 7:30 धंद्याचा विनाकारण वाढलेला पसारा कमी करावा. कोर्ट कचेरीचा व्याप कमी होईल असं पाहावं. जुन्या आजारावर त्वरित इलाज करावा. क्षुल्लक बाबही रेंगाळत ठेवून दुर्लक्षित करू नये, नाहीतर पुढे प्रचंड मनस्ताप होताना दिसतो. या काळामध्ये कोणालाही तुमच्या हातात नसलेल्या वस्तूंची किंवा रकमेची म्हणजेच पैशाची आश्वासनं देऊ नयेत. ज्या आधारावरती आपण आश्वासनं देतो ना, तो आधारच बहुधा नष्ट होताना दिसतो. जाहीर वक्तव्य सुद्धा कमी करावीत. भावनेच्या आहारी जाऊन पटकन कोणताही निर्णय घेऊ नये. खोट्या, पोकळ, बडेजाव या बाबींचा या काळामध्ये त्याग केल्यास तर फारच उत्तम. या काळामध्ये ऐशोआरामाला फाटा देऊन कष्ट करावेत. अनितीने पैसे कमावणे टाळावे. पेलेल अशीच महत्वाकांक्षा ठेवावी. नसत्या भानगडीमध्ये पडण्याचे तर मुद्दामहून टाळावे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे फार जपून खर्च करावे. तसेच या काळामध्ये उसनवारीने दुसऱ्यांना पैसे देणे सुद्धा टाळावे. व्यवसायात तर उधारी न दिलेली बरी, कारण पैसे येताना परत मिळताना त्रास तर होतोच, पण संबंध सुद्धा बिघडतात आणि आपल्याबद्दल मार्केटमध्ये समाजामध्ये गैरसमज होतात. या काळामध्ये आपली राहणी सुद्धा शक्य तेवढी साधी ठेवावी. आणि आता पाहूया ज्योतिषशास्त्रातील काही धार्मिक उपाय. 7:30च्या या काळामध्ये डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी किंवा हातामध्ये मनगटामध्ये लोखंडी कडे घालावे. या काळामध्ये शनी मंत्राने अभिमंत्रित केलेले नीलमचे उपरत्न नीली किंवा नीलम रत्न योग्य मार्गदर्शनाने बोटात किंवा अंगावर पेंडंट म्हणून धारण करावे. शनिवारी किंवा शनी प्रदोष असताना कालभैरव अष्टकाचा किंवा शनी स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. तसेच 7:30 सूर्य उपासना सुद्धा अत्यंत फलदायी ठरते. आणि म्हणूनच पूर्व दिशेस तोंड करून सूर्याच्या 12 नावांचा उच्चार करून सूर्यदेवतेला जल अर्पण करावे. त्याचे आशीर्वाद घ्यावेत. शक्य झाल्यात सूर्याचा नवग्रहामधला जो मंत्र आहे त्याचे 108 वेळा जप करून तांबड्या रंगाचे फूल सूर्यदेवतेला अर्पण करावे. तर रवीचा मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतम तमोह्रीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. तसेच 7:30च्या काळात राहत्या किंवा व्यावसायिक जागेत पश्चिम दिशेमध्ये शास्त्रोक्त मंत्रसिद्ध पद्धतीने सिद्ध केलेले नील स्फटिकाचे स्फटिक यंत्र पिंपळ वृक्षाच्या काष्टाबरोबर म्हणजे लाकडाबरोबर जमिनीमध्ये पुरावे किंवा वस्त्रामध्ये बांधून छताला टांगून ठेवावे. 7:30च्या काळामध्ये शनिवारी मारुतीला तिळाचे तेल अर्पण करावे किंवा मारुतीरायाचे दर्शन घ्यावे. शनी मंत्र किंवा मारुती स्तोत्राचा एखादा पाठ करावा. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देतो. उपासना, साधना, मंत्रपाठ या गोष्टी पूर्ण श्रद्धा ठेवूनच कराव्यात. निश्चित फायदा होतो. परंतु त्याचबरोबर मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा ठेवावी. 7:30 हे सर्व उपाय करत असताना आपल्या आजूबाजूला ज्यांना म्हणून कोणाला मदत हवी असेल त्यांना आपण मदतीचा हात पहिल्यांदा पुढे करावा. अडचणीमध्ये असलेल्यांना आपल्या परीने सहाय्य करावे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी. कोणाचंही मन दुखवू नये, कोणाचंही वाईट चिंतू नये. खरं तर हाच खरा 7:30 मधला उपाय उत्तम प्रकारे ठरू शकतो. मंडळी, माहिती कशी वाटली अवश्य कळवा. आणि हे ज्योतिष कट्टा माझं जे चॅनल
हे सुद्धा सबस्क्राईब करा. कळावे लोभ आहे आणि तो वाढावा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये ज्योतिषशास्त्रातल्या नवीन विषयामध्ये. शक्यतो गुरुग्रहाबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. धन्यवाद.